नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे उद्धव ठाकरे गटाचे 6 खासदार जे एकनाथ शिंदेसोबत गेलेत, भारतीय जनता पक्षासोबत गेलेत, शिंदे सेनेमध्ये गेलेत, त्यांची पुरती अडचण होऊन बसलेली आहे। आपण पाहिलं सलग 9 दिवस शिवसेना कोणाची हा वाद सुप्रीम कोर्टात सुरू आहे आणि कपिल सिब्बल एकावर एक झटके शिंदे गटाला देत आहेत आणि शिंदे गट पुरता अडचणीत आलेला आहे। जो राहुल नार्वेकरनं जो निकाल घेतला होता त्या निकालालाच कुठेतरी चॅलेंजिंग झालंय। तुम्ही जर विकासासाठी गेलाय तर तुमची अवस्था अशी का झाली, किंवा अनुच्छेद 10 हे बरेच विषय अडचणीचे ठरलेले आहेत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसाठी। आणि काहीच असं बोललं जातंय आता की शिंदे सेना विरुद्ध ठाकरे सेनेचा जो निकाल आहे हा निकाल याच महिन्यात लागेल आणि चिन्ह गोठवलं जाईल। चिन्ह गोठवा असं सांगण्यात आलेलं आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं। आम्हाला नाही द्यायचं तर गोठवून टाका, आणि सुप्रीम कोर्टात असा निर्णय घेऊ शकतं। तर हे जे 6 खासदार आहेत ना गरका ना घाटका अशी अवस्था या सगळ्यांची झालेली आहे। म्हणजे ह्यांना फुटून त्यांना असं वाटायला लागलं की उगाच आपण फुटलोय, घरात बेताडाला धरून रडत असलेले आता हे जे 6 खासदार फुटलेले ते अक्षरशः त्यांची पंचायत होऊन बसलेली आहे। आणि घटनेच्या चाकोरीतून ह्यांनी त्या पक्षामध्ये गेले नाहीत तर घटना मोडतोड करून गेलेले आहेत। एकनाथ शिंदेचं बी बंड जे झालेलं आहे ते घटना मोडतोड करून झालेलं आहे। तर ते कसं झालंय, काय झालंय, कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद आपण कालचा सुद्धा युक्तिवाद पाहिला असेल माझ्या व्हिडिओमध्ये, आजचा सुद्धा युक्तिवाद म्हणजे परवाचा युक्तिवाद काल पाहिला, आणि काल जो काही युक्तिवाद केला गेलेला आहे तो सुद्धा आपण बघणार आहोत। म्हणजे कशा पद्धतीनं शिंदेचं वस्त्रहरण केलं गेलंय, निवडणूक आयोगाचं वस्त्रहरण केलं गेलेलं आहे, त्याचबरोबर विधानसभा अध्यक्षाचं कसं वस्त्रहरण केलं गेलेलं आहे, या सगळ्या विषयाची आज आपण चर्चा करणार आहोत। त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे आपल्या लक्षात येईल की नेमकं काय सुरू आहे आणि 6 खासदारांची कशी पुरती पंचायत झालेली आहे। त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ बघा, आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती। आणि चला चर्चेला सुरुवात करूया। 2022चं जे बंड आहे एकनाथ शिंदेचं ते कुठंतरी आता हळूहळू थंड होत चाललेलं आहे। त्यातच एकनाथ शिंदेने पुन्हा 6 खासदार फोडून आपलं बंड कसं बेकायदेशीर आहे हे सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचवलेलं आहे की एकदा बंड झालं, 40-45 आमदार काय खासदार घेऊन गेले, त्याच पक्षाचं जर तुम्ही पुन्हा अजून खासदार पडताय ते कशासाठी, पैशाच्या जेवावरती, पैशाच्या लालूच पाय किंवा काहीतरी मंत्रिपदाचा तुकडा मिळावा याच्यासाठी हे सगळे फुटतायत। आणि तुमच्याकडे पैसाच आहे म्हटल्यावरती तुम्ही विकास करणं गरजेचं आहे, मात्र आमदार खासदारांना पैसे देऊन फोडणं हे कितपत योग्य आहे। त्याचबरोबर जे आतापर्यंत शिंदे सेना सांगत होती की आम्ही विकासासाठी गेलोय, मग आता तुमची अवस्था कुत्र्यासारखी का झाली? म्हणजे आता असं लोक प्रश्न विचारायला लागले। काल परवा आपण संजय शिरसाट जे मंत्री आहेत समाज कल्याण, औरंगाबादचे पालकमंत्री आहेत, त्यांची मुलाखत पाहिली असेल, किंवा अब्दुल सत्तार म्हणून त्यांचेच आहेत, शिवसेनेचेच आमदार आहेत, त्यांनी त्यांची मुलाखत बघितली असेल की आमचं कसं मुंडकं भारतीय जनता पक्षाने छाटलेलं आहे। तर त्यांचा रोष हा होता की बाबा भारतीय जनता पक्ष आम्हाला हळूहळू संपवतोय, आमच्या जागेवरती कब्जा करतोय, असा त्यांचा रोष होता। आणि तो काही प्रमाणामध्ये योग्य सुद्धा आहे, कारण की सध्याची स्थिती जी आहे ती काहीशी तशीच झालेली आहे। म्हणजे शिंदे सेना आहे, शिंदे सेनेची अवस्था ही भयानक करून ठेवलेली आहे। आणि ही भारतीय जनता पक्षानं आता शिंदे सेनेला लोक असं म्हणतात की जसं केलं
बघा दिल्ली पासून मुंबई पर्यंतचे सर्वांचेच धाबे दाणाले आहेत. ज्या 6 खासदारांनी महाशक्तीच्या जोरावर गणिते मांडली होती तीच गणिते आता कायदेशीर कचाट्यात अडकली आहेत. बघा यांचं म्हणणं आहे का, आणि त्यानंतर आपण त्यावरती चर्चा. पॉइंट पकडलाय ज्यामुळे या खासदारांची खासदारकीच धोक्यात आलेली आहे. जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहताय यस प्राईम न्यूज. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तसेच यस प्राईम न्यूजला सबस्क्राइब करण्याचा आता मार्ग पूर्णपणे बंद झालेला आहे. पण या सगळ्यात सर्वात वेळेस प्रकरण साधे सुद्धा राहिलेले नाहीये. ठाकरे गटाकडून थेट मधील खासदारांच्या घरापर्यंत विशेष माणसाला पाठवून कोर्टाची नोटीस हातात टेकवली गेली आहे. केवळ नोटीस पाठवून कोर्ट थांबलेलं नाहीये, तर सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात बजावलंय वेळ काढूपणा अजिबात चालणार नाही. 31 ऑगस्टला सकाळी 10:30 वाजता तुमचं म्हणणं मांडलं नाही तर आम्ही एकतर्फी निकाल देऊन टाकू. म्हणजेच आतापर्यंत जसा तारखांचा चालत आलाय तसा पळता मार्ग काढण्याचा आता मार्ग पूर्णपणे बंद झालेला आहे. पण या सगळ्यात सर्वात मोठा गेम चेंजर ठरतोय तो म्हणजे वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद. सिब्बल यांनी बघा यावरती पुन्हा आपण चर्चा करू. काही खासदार एकत्र आले म्हणजे मूळ राजकीय पक्ष कुठला असं कसं म्हणता येईल. लोकप्रतिनिधींपेक्षा मूळ पक्ष आणि पक्षाची संघटना ही सर्वोच्च असते. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी 18 जुलै रोजी या 6 खासदारांच्या विलीनीकरणाला दिलेली हा जो निर्णय आहे हा कसा चुकीचा आहे हे कपिल सिब्बल यांनी सांगितलेलं आहेच. तर त्याचबरोबर या निर्णयाला आव्हान सुद्धा देण्यात आलेलं आहे. तसंच आता हे जे 6 फुटीर खासदार आहेत, ना गरका ना घाटका असं झालेलं आहे त्यांचं. 22 जून 2026 ला या सगळ्या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली. त्यानंतर जाहीर केलं की आम्ही उद्धव ठाकरेंची सेना सोडून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये गेलोय असं म्हटलं गेलंय. आता प्रश्न अनेक उपस्थित होतात. आता ह्यांनी शिवसेना सोडताना सांगितलं की आम्ही विकासासाठी आमच्या मतदारसंघामध्ये गेलोय. तर त्याहून दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही जर विकासासाठी तिकडे गेलेत तर मग आता तुमची अवस्था अशी एवढी वाईट का झालेली आहे असा प्रश्न आता जनता विचारायला लागलेली आहे. आणि तशीच झालेली आहे. आपण ते संजय शिरसाटाचं पाहिलं असेल. संजय शिरसाट म्हणले की आमचं भाजपनं अक्षरशः मुंडकच तोडलंय म्हणे आमचं भाजपनं. आणि का तोडलंय तर कसं तोडलंय ते सुद्धा त्यांनी सांगितलं. त्यांनी सांगितलं की बाबा भाजप जर आम्हाला एकही जागा सोडत नसल, भाजप आम्हाला जाणीवपूर्वक जर आमच्या ठिकाणी त्यांची माणसं उभा करत असेल तर आम्ही निवडून यायचं कसं. आमच्या ताब्यात असलेली मुंबई महापालिका काढून घेतली, औरंगाबाद महापालिका काढून घेतली, नाशिक महानगरपालिका काढून घेतली. ज्या ज्या शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या महानगरपालिका त्या एकनाथ शिंदेच्या माध्यमातून काढून घेतल्या. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंचं मताचं डिवायडेशन केलं गेलं आणि त्या सगळ्याच्या सगळ्या महापालिका भारतीय जनता पक्षाने आपल्या ताब्यात घेतल्या. म्हणजे अब्दुल सत्तार यांचं म्हणणं असं आहे की भारतीय जनता पक्षानं आमचा प्याद्यासारखा वापर केला. ती बी शिवसेना संपवली, ही बी शिवसेना संपवली. फक्त सत्तेमध्ये आम्हाला ठेवलंय लोंबकळत. निधी मिळत नाही, काय भेटत नाही, कामं होत नाहीत, काही नाही अशी खंत दस्तूर खुद्द अब्दुल सत्तार यांनी बोलून दाखवलेली आहे. आता अब्दुल सत्तारांची ही खंत म्हणजे भाजपच्या सुद्धा जिवारी लागलेला आहे, एकनाथ शिंदेच्या जिवारी लागले. परंतु एकनाथ शिंदेना काय देणं घेणं नाही त्याचं. एकनाथ शिंदेचं सध्याचं राजकारण सुरू आहे आणि त्यामुळं त्यांचं असं मत आहे की मला काय त्याचं देणं घेणं, ह्यांच्या जिवारी लागू नाही तर फेवारी लागू ह्यांना, म्हणजे असं झालंय. परंतु हे जे फुटेरवादी खासदार आहेत ह्यांच्या मनात आता डुचका भरलेला आहे. आयला आपण तर तिकडे गेलोय आणि आता आपलीच पंचायत झाली आहे. म्हणजे उद्या जर हे अपात्र खासदार जर सगळे ठरले, आता हा निकाल 6 खासदारांचा मागच्या जे सुप्रीम कोर्टात सुरू केसेस आहेत त्याच्यावर सुद्धा आधारित आहे. आता या 6 खासदारांना नोटिसा बजावल्या आहेत सुप्रीम कोर्टाने आणि त्या नोटिसा
शिवसेनेच्या माणसांनी पोलिसांना घेऊन घरी नेऊन दिले, ते पोच घेतली त्यांची आणि नोटिसा घरी पोचले. ते सुप्रीम कोर्टाचं असं म्हणणं आहे की 31 तारखेला तुमचं जे पण काय म्हणणं असेल ते तुम्ही मांडा. तुम्हाला वेळोवेळी आम्ही संधी दिलेली आहे. वेळ काढूपणाची भूमिका अजिबात चालणार नाही. तुम्ही म्हणसाल की तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख आणि संपून जाईन तारीख, म्हणजे 5 वर्ष अशीच निघून जातील असं तुम्ही म्हणसाल. मात्र असं चालणार नाही. तुम्ही 31 तारखेला जर हजर नाही झाला, तुमचं म्हणणं जर तुम्ही नाही दिलं, तर मात्र आम्ही एकतर्फी निकाल देऊ आणि जो काय निकाल द्यायचा आहे तो आम्हाला तो निकाल आम्ही देऊ. मग तुम्ही त्यात अपात्र हो फपात्र हो काय बी हो. तर आता कपिल सिब्बल यांनी सुद्धा या खासदारांबाबत काय दावे केलेले आहेत, सुप्रीम कोर्टात काय भूमिका मांडलेली ती सुद्धा जरा आपण बारकाईने बघू. आता फुटीर खासदार कोण कोण आहेत? 6. संजय जाधव आहे परभणीचा, भाऊसाहेब वाकचौरे आहे शिर्डीचा, ओम निंबाळकर आहे धाराशिवचा म्हणजे उस्मानाबादचा, संजय दिना पाटील आहे मुंबई उत्तर पूर्वचा, संजय देशमुख आहे यवतमाळ वाशिमचा आणि नागेश पाटील स्टिकर आहे हिंगोलीचा. आता ह्यात लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयाकडून या 6 खासदारांचा स्वतंत्र गट आणि त्याला मान्यता दिली आणि त्यानंतर त्यांनी शिंदे सेनेमध्ये प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा झाला आणि तसा त्यांनी 22 जूनला 6 खासदारांनी शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला. त्यामुळं उद्धव ठाकरे गटाचे 9 पैकी 6 खासदार गेल्यानं 3 खासदार शिल्लक राहिले. मात्र आता ही गोष्ट इथं संपत नाही. उरलेले जे काही खासदार आहेत त्यांच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिलं होतं, आम्हाला विचारत घ्या, आमचं म्हणणं ऐकून घ्या आणि तेव्हाच तुम्हाला काय निर्णय द्यायचा ते द्या असं म्हटलं होतं. मात्र लोकसभा अध्यक्षांनी हे काय ऐकलेलं नाही. मग आता हे प्रकरण गेलंय सुप्रीम कोर्टामध्ये. आता सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिलं गेलं. जुलैमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाच्या विरोधात आणि सचिवालयाच्या निर्णयाच्या विरोधात लोकसभेमध्ये हे 6 खासदारांच्या विरोधामध्ये प्रकरण गेलेलं आहे. आता 6च्या 6 खासदारांना सुप्रीम कोर्टानं नोटीस बजावलेली आहे. सुप्रीम कोर्टाची नोटीस 6 खासदारांना आलेली आहे. ऑगस्ट 2026 मध्येच शिवसेना पक्ष आणि आमदार अपात्रतेबाबतच्या संबंधित मोठ्या सुनावणीत सुप्रीम कोर्ट सुरू आहे. आता उद्धव गटाचा मुख्य युक्तिवाद असा आहे की पक्षांतराला घटनात्मक संरक्षण देऊन त्याला प्रोत्साहन मिळू नये. म्हणजे हे 2/3 बहुमताच्या आधारे जे खासदार फुटतायत तर यांना या आधारे फुटता येऊ नये असं काहीच मत हे उद्धव ठाकरे गटांचे जे वकील आहेत कपिल सिब्बल यांनी मांडलेला आहे. आणि तो युक्तिवाद काहीसा भारी पडताना आपल्याला दिसतोय. सुप्रीम कोर्टाच्या सुद्धा लक्षात आलेलं आहे की हे जर असंच सुरू राहिलं तर देशामधली लोकशाही पूर्णतः संपून जाईल असं सुप्रीम कोर्टाला सुद्धा वाटायला लागलेलं आहे. आणि त्या आधारे सुप्रीम कोर्ट सुद्धा विचार करतंय. सुप्रीम कोर्टाने त्या आधारेच या 6 खासदारांना सुद्धा नोटिसा बजावल्या त्या आणि तुमचं जे काय म्हणणं असेल ते हिथं येऊन तुम्ही मांडा. वेळ काढूपणा अजिबात चालणार नाही. आम्ही त्यामध्ये वेगळा निर्णय घेऊन टाकू असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. सुप्रीम कोर्टाने लोकसभा अध्यक्ष आणि सचिवालयाला सुद्धा पत्र काढलेलं आहे की तुम्ही तुमचं सुद्धा म्हणणं काय असेल ते मांडा. आम्हाला अडचणीचं काय करू नका. आम्हाला दिसतंय हे फुटीर व्हायला लागले, लोकशाही संपत चाललेली असं सुप्रीम कोर्टाला सुद्धा वाटायला लागलेलं आहे. तर उद्धव ठाकरे गटाचं म्हणणं आहे की ह्यांना गट तट तयार करून पक्ष फोडण्यासाठी प्रोत्साहन देऊ नये, ह्याच्यावरती काहीतरी तुम्हीच मार्ग काढावा असं काहीच ठाकरे गटाच्या वकिलांनी दाखल केलेलं आहे. आता सध्याची स्थिती म्हणजे 6 खासदार प्रत्यक्षात शिंदे गटात गेलेले आहेत आणि लोकसभा अध्यक्षांनी त्यांचा विलिनीकरण केलंय असं मान्य केलेलं आहे. पण या मान्यतेला उद्धव ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिल्यामुळं अंतिम कायदेशीर प्रश्न अजून न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. आता या पक्षांतर बंदी कायद्याची जी घटना आहे ती मूळ घटना अशी सांगते की तुम्ही जर गट करून जरी तुम्हाला जायचं असेल तरी तुम्हाला मूळ पक्षाची मान्यता घ्यावी लागते. म्हणजे उद्धव ठाकरे
ठाकरे जेव्हा तुम्हाला पक्षामधून हकलपट्टी करणार तुमची, तेव्हाच तुम्ही तो पक्ष सोडून जाऊ शकता. तुम्ही असं एकटे पक्ष सोडून जाऊन की त्या पक्षामध्ये तुम्ही विलीन होऊ शकत नाही, असा एक मुद्दा त्या ह्याचा मोठा आहे. आणि त्या मुद्द्याच्या आधारे ह्यांना हे करणं सुद्धा कठीण झालेलं आहे. म्हणजे बघा, मूळ जो पक्ष असतो त्या पक्षानं ह्यांची हकलपट्टी करायला हवी. म्हणजे हकलपट्टी केली मग ते कुठल्या का पक्षात जाईना आणि अपात्र ठरते, पुन्हा निवडणूक त्या जागेवरती लागते. परंतु तशी ह्यांची हकलपट्टी केलेली नाही ठाकरे गटाने, त्यामुळं ह्यांची पुरती अडचण होऊन बसलेली आहे. हेही तितकंच सध्या खरं आहे. तर या सगळ्या गोष्टीला न्यायालयामध्ये आव्हान दिल्यामुळं ही सगळी प्रक्रिया आता गुंतागुंतीची झालेली आहे. आता 20 ऑगस्ट 2026 रोजी नेमकं काय घडलं या 6 खासदारांच्या याबाबत सुद्धा चर्चा करू. 18 जुलै 2026 ला लोकसभा अध्यक्षांनी ह्या खासदारांना मान्यता देऊन टाकली. ते गेले 7 वरून 13 वर त्यांची संख्या झाली. आता तर ठाकरे गटाचे जे खासदार आहेत अरविंद सावंत यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलेली आहे. अध्यक्षांचा निर्णय रद्द करावा अशी त्यांची मूळ मागणी आहे. मूळ शिवसेना उद्धव ठाकरे, म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी आहे. आणि पक्षाचं स्वतःचं विलिनीकरण झालेलं नाही, तर केवळ 6 खासदारांचं स्वतंत्रपणे दुसऱ्या गटात जाऊन विलन केलेलं आहे. त्यामुळं हे विलिनीकरण बेकायदेशीर आहे असं सांगण्यात येतंय. आता याचिकेमध्ये एक महत्वाचा मुद्दा असा आहे की 10व्या अनुसूचीतील जे विलिनीकरण व्हायचंय ती तरतूद ही अपात्रतेच्या कार्यवाहीत संरक्षण म्हणून लागू आहे. स्वतंत्रपणे खासदारांचा विलिनीकरण मान्य करण्यासाठी नाही. म्हणजे ते स्वतः म्हणतील आम्ही ह्या पक्षात चालून झालो विलीन, असं करता येत नाही. आता सुप्रीम कोर्टाने बघा 10 ऑगस्टला ह्याची सुनावणी आहे. 31 ऑगस्टला सगळ्यांना उपस्थित राहायला सांगितले नाही तर आम्ही एकतर्फी निर्णय देऊ असं सांगितलेलं आहे. आता हे सगळे आताच म्हणजे अपात्र ठरतील असं एकंदरीत चित्र सध्याचं आपल्याला दिसतंय. सुप्रीम कोर्टानं जर लोकसभा अध्यक्षांचा निर्णय जर कायम ठेवला, म्हणजे बघा जर तरचा विषय, तर हे खासदार शिंदे गटात जातील. आणि दुसरं, सुप्रीम कोर्टानं जर विलीनाची मान्यता घटनाबाह्य ठरवली तर हे 6 खासदार पक्षांतर म्हणजे पक्षांतर बंदी कायदा जो आहे तो त्यांना लागू होईल आणि 6च्या 6 खासदार अपात्र ठरतील आणि तिथं पुन्हा निवडणुका लागतील. आता महत्वाची गोष्ट म्हणजे सुप्रीम कोर्टानं याबाबत कडक ताशेरे ओढलेले आहेत. आता कपिल सिब्बल यांनी जो काय तिचा युक्तिवाद केलाय तो सुद्धा मी तुम्हाला थोड्याफार प्रमाणामध्ये सांगतो. महत्वाचे जे उद्धव ठाकरे गटाचे जे 7 मुद्दे जे आहेत त्यानुसार त्यांनी जे मांडलेला दावा बघा, त्यांचं शिवसेनेचं असं म्हणणं आहे उद्धव ठाकरेंचं की शिवसेना सगळे आमची त्यात विलीन झालेली नाही, त्याच्यामुळे हे खासदार गेले म्हणजे शिवसेना गेली असं नाही. आता विलिनीकरण अपात्रेपासून बचावाची तरतूद आहे. 10व्या अनुसूचीतील परिच्छेद 4 नुसार विलिनीकरण हा अपात्रतेच्या कारवाईबाबत बचाव म्हणून वापरता येतो असा उद्धव ठाकरे गटाचा युक्तिवाद आहे. या 6 खासदारांविरोधात अपात्रतेची कारवाई सुरू झालेली नव्हती म्हणजे सुरुवातीला, त्यामुळं आधीच त्यांचा विलिनीकरण मान्य करण्याचा अधिकार स्पीकरकडे नव्हता. म्हणजे आम्ही त्यांना हाकलून दिलेलं नव्हतं, आधीपासून हे सगळं सुरू नव्हतं असं म्हटलं आहे. तर 2003 मध्ये स्पेशल ची तरतूद रद्द झालेली आहे. उद्धव ठाकरेंचा महत्वाचा मुद्दा असा आहे की पूर्वी पक्षातील एक गट फुटून वेगळा झाला की त्याला संरक्षण देणारा स्पेशल ची तरतूद 91व्या घटना दुरुस्तीमध्ये केलेली आहे. त्यामुळे 6 खासदारांनी केलेली कृती ही पक्षाविरोधी आहे आणि त्यांना
अपात्रच करावं लागेल असं एकंदरीत आपल्याला दिसतंय. तर खासदारांना मतदारांनी पक्षाच्या चिन्हावर निवडून दिलेलं आहे. याचिकेत असा युक्तिवाद करण्यात आलेला आहे. मतदारांनी या खासदारांना शिवसेना उद्धव ठाकरे गट, तिची विचारधारा आणि निवडणूक चिन्ह यावर मतदान करून निवडून दिलेलं आहे. त्यामुळं निवडून आलेल्या पक्षाशी पूर्णपणे संबंध तोडणे हे मतदारांचा जनाधार किंवा विश्वासघात करणं असाच आहे असंही म्हणणं आहे. लोकसभा अध्यक्षांचा निर्णय हा मनमानी पद्धतीचा आहे असा आरोप अरविंद सावंत यांनी याचिकेमध्ये केलेला आहे. 6 खासदारांनी केलेली कागदोपत्र प्रतिनिधित्व त्यांनी पूर्णपणे देण्यात आलेली नाहीत. तसेच त्यांच्या म्हणण्यानुसार योग्य विचार करून कारणांचं आदेशही त्यांना देण्यात आलेला नाही. त्यामुळे नैसर्गिक न्यायाचा तत्वांचा उल्लंघन झालेला आहे असा दावा सुद्धा त्यामध्ये करण्यात आलेला आहे. आता 14 आणि 21चा जो मुद्दा आहे आर्टिकल, तर त्याच्यामध्ये काय आहे? उद्धव गटाने लोकसभा अध्यक्षांची जी प्रक्रिया आहे, घटनात्मक समानता आर्टिकल 14 आणि नैसर्गिक न्यायाशी संबंधित आर्टिकल 21 याच्या विरोधात असल्याचा युक्तिवाद केलेला आहे. आता मर्गरच्या नावाखाली पक्षांतराला प्रोत्साहन मिळेल. अलीकडे सुनावणीत कपिल सिब्बल यांनीही व्यापक मुद्दे मांडणी केलेली आहे. घटनेचा अर्थ असा लावता येणार नाही ज्याला 10व्या अनुसूचीने रोखण्याचा प्रयत्न केला त्या पक्षाला उलट संरक्षण मिळालं, म्हणजेच डिफेन्स करून फायदा मिळवला असं होतंय. म्हणजे असं बरेचसे मुद्दे हे कपिल सिब्बल यांनी मांडलेले आहेत. तसंच आता सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे मूळ पक्षच विलीन झालेला नाही, म्हणजे मूळ जो पक्ष आहे तो दुसऱ्या पक्षामध्ये गेलेला नाही आणि अपात्रतेची कारवाई सुद्धा सुरू नाही कोणावरती. केवळ हे 6 खासदार काहीतरी मनात हेतू ठेवून तिकडे गेलेले आहेत असं काहीच म्हणणं ठाकरे गटानं आपलं मांडलेलं आहे. तसंच कपिल सिब्बल यांनी जे दावे केलेले आहेत सुप्रीम कोर्टामध्ये, त्यांनी पूर्वीचा जो 2022-23चा जो कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये वाद सुरू आहे ठाकरे ठाकरेची का शिंदेची, हा जो वाद सुरू आहे याच्यावरती बरंच हे सगळं आता गणित अवलंबून आहे. आणि एकनाथ शिंदे यांची चूकच झालेली आहे ही की हे 6 खासदार आता लगे पडायला नव्हते पाहिजे. या केसचा जो पण काय निकाल लागेल त्या निकालावरती हे सगळं आधारित ठेवायला पाहिजे होतं. मात्र घाई गडबडीत मुख्यमंत्री होण्याच्या लाभापायी आशेपायी म्हणजे आपल्याला अमित शहा मुख्यमंत्री करेल बाबा, हे सगळे खासदार फोडले, त्यांना मदत केली म्हणजे आपल्यावरती लय प्रेम होतोय जाईल असं एकनाथ शिंदेंना वाटलं. म्हणजे असं काहीही घडणार नाही अशी चित्रच निर्माण झालेले आहेत. आता हे 6च्या 6 खासदार जाम टाकलेत, जाम घाबरून गेले, घाबरगुंडीला आलेले ते. आता त्यांना निघून चालले होते ते म्हणले की बाबा हे एकनाथरावांच्या नादी लागून आपली लय अवस्था बेकार झाली, पंचायत झाली आपली, मग आता करायचं काय? मग एकनाथ शिंदेंनी त्यांना धीर देण्यासाठी अमित शहाची भेट घालून दिली, नरेंद्र मोदींची भेट घालून दिली, नरेंद्र मोदींचे पाय धरले त्यांनी. नरेंद्र मोदींनी सांगितलं की घाबरू नका बंड्यांनो, मी तुमच्या बरोबर आहे असं जरा थोडा धीर दिला. मात्र सुप्रीम कोर्ट आता ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. जे नरेंद्र मोदी अमित शहा यांनी आतापर्यंत सुप्रीम कोर्टाचं बाहुलं बनवून ठेवलेलं होतं ते सुप्रीम कोर्ट आता जनजीला घाबरलेलं आहे विद्यार्थ्यांना. आणि घाबरून ते आता कुणाच्याही बाजूने निकाल देणार नाही. ते सुप्रीम कोर्टाला आता वाटायला लागलेलं आहे की लोकशाही सगळी मोडकळीस आलेली आहे आणि आपण जर काही चुकीचे निर्णय दिले तर लोक आपल्याला ताणोताणो हाणतील. सध्याची परिस्थिती तशी झालेली आहे देशामध्ये आणि यामुळे सुप्रीम कोर्ट सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या बाजूने यावेळेस निकाल देईल असं वाटत नाही. जे काय आहे सत्यता त्यावरती सुप्रीम कोर्ट निकाल देईल. मरो द्या म्हणाल, काय देणं घेणं नाही मला, मी सुप्रीम कोर्ट आहे. आणि 31 तारीख आहे आता जी ह्या 6 खासदारांची, तर ह्या 6 खासदारांची मात्र पुरती अडचण झालेली आहे आणि हे अपात्र ठरतील असे शक्यता निर्माण झालेली आहे. आणि त्यानंतर मात्र पुन्हा निवडणुका ह्या 6 खासदारांच्या लागतील आणि यामध्ये हे भुईसपाट होतील असंही आपल्याला दिसतंय. म्हणजे हे 6चे 6 खासदार
यांची पुरती अडचण निर्माण होईल हे एकंदरीत आपल्याला दिसते. म्हणजे सध्याची स्थिती जी आहे सुप्रीम कोर्टाची आणि कपिल सिब्बल यांनी जो युक्तिवाद केलेला आहे हा भयानक असा युक्तिवाद आहे आणि या युक्तिवादामुळे भल्या भल्यांची दांडी उडणार आहे हेही तितकंच खरं आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समेराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.